शिरपूर तालुक्यातील कुरखडी फाट्यालगत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 8 मे 2025 रोजी दुपारी हरभरा भरलेला चालत्या ट्रॅक्टरला गळती लागल्याने 2 दुचाकी रस्त्यावर घसरल्याने अपघात झाले असून या अपघातात 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत। अपघातात दुचाकीस्वार भिकन गिरधर सिरसाट राहणार नरळाणा आणि दुसऱ्या दुचाकीवरील दिलीप सीताराम पाटील आणि उषाबाई दिलीप पाटील राहणार शंकरनगर अंमळनेर जिल्हा जळगाव एक गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हरभरा भरून ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असताना अचानक ट्रॅक्टरमधून हरभऱ्याची गळती लागली, ज्यामुळे ते रस्त्यावर पसरले। या अचानक होत असलेल्या गळतीमुळे मागून येणाऱ्या 2 दुचाकी स्वारांचे नियंत्रण सुटले आणि त्यांच्या दुचाक्या घसरून अपघात झाला। या अपघातात नरळाणाकडून शिरपूरकडे जात असलेल्या भिक्कन गिरधर सिरसाट व अंमळनेर येथून तासपुरी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असलेले दाम्पत्य जखमी झाले। त्यांना तात्काळ महामार्ग ॲम्ब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक ते उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे प्रवाशांसाठी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र तत्परतेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर पडलेले हरभरे साफ करून रस्ता सुरळीत केला। आता रस्त्यावर हरभरे पडलेले होते बरोबर, त्याच्यानंतर ते एक कुटीवाले गेले, ते पडले जोरात। नंतर आमचे भाऊ दिलीप सीताराम पाटील नेत्याच्या मागेच होतो, ते पण 2 जण पडले। ते त्याचं पण एकदम डायरेक्ट असं वाटत होतं की माझा भाऊ गेले, पण ते ट्रॅक्टरवाले काही की तिथं थांबले, ते हरभरे सांडून बघून ट्रॅक्टर निघून चालले गेले ते डायरेक्ट। त्याच्यानंतर मी पण त्यांच्या मागेच होतो, मी पण पडणार होतो, पण मी अगदी त्यांचं चीन पाहिल्यानंतर डायरेक्ट थांबलो जोरात। थांबल्यानंतर मग माझं पण एकदम असं वाटलं की माझा भाऊ आता काही हातात देत नाही। ते खिनकडेचे दादा होते, ते पण पडले, ते एकटे होते आणि आम्ही ते वहिनी आणि भाऊ ते दोघांना जास्त लागलेले। तर त्यानंतर इथं शिविरला आणला, मग ॲम्ब्युलन्स मागवली तो।